नागपूरजवळील वेळाहरी गट भक्ती पार्क जवळ गायींनी भरलेला ट्रक पकडण्यात आला आहे। त्यातील 3 गायींचा मृत्यू झाला असून वेटाहरी गट ग्रामपंचायत रोडवर सकाळी गायीने भरलेला ट्रक आढळून आला असता ग्रामस्थांनी चौकशी केली तेव्हा त्यामध्ये दोरीने बांधून गायी दिसल्या। नंतर गावात ही माहिती पसरताच मोठा जमाव त्या ठिकाणी पोहोचून पोलिसांना कळवण्यात आलं। त्यानंतर घटनास्थळी पशु आरोग्य यंत्रणेकडून गायीवर उपचार करण्यात येत आहेत। ट्रक चालकाने घटनास्थळाहून परत काढला असून या गायी नेमक्या कुठून नेल्या जात होत्या याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। संख्या आणि गायींची प्रकृती कशी आहे आणि काही गायींचे मृत देखील पावल्याच्या ठिकाणी सांगितलं। आता सध्या संख्या सांगता येणार नाही, परंतु 3 गायी मृत पावलेल्या आहेत अगोदरच। हे सध्या 5 गायींवर सलाईन वगैरे लावून आम्ही उपचार चालू आहेत आणि स्ट्रेसमध्ये असल्यामुळे सुस्त पडल्यात त्यांना थोडं आरामाची आवश्यकता आहे। सध्याला गायींची प्रकृती कशी आहे आणि प्रकृती चिंताजनक आहे? 3 ते 4 गायींची प्रकृती आता व्यवस्थित आहे। चिंताजनक होती ती, आता व्यवस्थित आहे, बाकी नॉर्मल आहे। काय उपचार केला जातो याच्यावर सध्या जे गायी होत्या त्यांना टेम्परेचर जास्त होतं, त्याच्यामुळे आम्ही त्यांना टेम्परेचर कमी करण्यासाठी आणि सलाईन वगैरे ग्लुकोजचे सलाईन लावलेले। आणि गाडी हालचाल करत होती, हलत होती गाडी, म्हणून एका गावकऱ्याला दिसला, त्यांनी मग इतरांना सांगणं चालू केलं। मग आम्ही येऊन पाहिलं तर गाडीमध्ये गायी बांधलेल्या होत्या, 40 ते 50 गायी अशा अदरतबर बांधलेल्या होत्या। आणि मग काय करावं काय नाही, पोलिसवाल्यांना फोन केला, पोलिसवाले वेळेवर आले नाही। पोलिसवाले 2 ते 2.5 घंट्याच्या नंतर आले। त्यांच्या पहिलेच आम्ही आशिष भोयर ग्रामपंचायत सदस्य आणि मी देवीदास कोटुंगे हे ग्रामपंचायत सदस्य, त्यांनी काही गावातल्या लोकांना मदत घेऊन आणि पोद्दार शाळेचे काही ड्रायव्हर लोक यांनी मदत करून आम्ही गायीचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला। तरी पण 3 ते 4 गायी मरण पावल्या आणि आमच्या बाजूचे सरपंच सुरेंद्रजी बानाईत, रोशन भाऊ खडसे हे त्वरित आले आणि त्यांच्या मदतीने आणि गावकऱ्याच्या मदतीने आम्ही गायी काढण्याचा प्रयत्न केला। शासनाची मदत आम्हाला 1 ते 1.5 घंट्यानंतर मिळाली, त्यात आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। अच्छा, नेमक्या गायी कुठं नेण्यात येत होत्या त्या संदर्भात काय माहिती? ह्या गायी तर माहीत नाही, पण आम्हाला नक्की माहीत नाही, पण हा कत्तलखान्यात नेण्याचा प्रयत्न करत आहे तेवाले असा। आणि मोहम्मद नावाचा हा ट्रक आहे, ट्रक नंबर आम्ही माहिती काढली, मोहम्मद असा नाव येऊ राहिलेलं आहे ट्रकवर। अच्छा, गाडीच्या काचा वगैरे फुटल्या गेल्या आहे, गाडीच्या काचा कशा बदल? गावातल्या लोकांमध्ये असा रोष होता। आता समोरच जे अयोध्येला जे मंदिरचं भूमिपूजन उद्घाटन आहे, रामाचं उद्घाटन आहे, त्यानिमित्त सगळं गावामध्ये आजूबाजूच्या गावात जल्लोष निर्माण झालेला आहे। त्यानिमित्त सर्व कार्यकर्त्याच्या याच्यात खुनात रगारगामध्ये जय श्रीराम असं येत आहे, म्हणून त्याच्यामुळे रोषामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी ट्रकवर हल्ला केला आणि गायीचे सगळे कार्यकर्त्यांनी प्राण वाचवले। गायीची प्रकृती सुद्धा चिंताजनक दिसते, या ठिकाणी उपचार सुरू आहे त्यांच्यावर। काही गायी 2 ते 3 गायी मरण पावलेल्या आहे, पण काही गायीची चिंताजनक आहे। डॉक्टर लोक सुद्धा 2 ते 8 वाजता गायी काढल्या आणि आता ते 10 ते 10:30 वाजता डॉक्टर लोकांची टीम आलेली आहे। आम्ही शासकीय डॉक्टरला फोन केला, त्यांच्या इथं मयत झाल्यामुळे त्यांनी दुसरी टीम पाठवली, तर टीम आलेली आहे। आता सलाईन वगैरे लावण्याचं काम चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे।